केडी न्यूज अर्थात कर्कम दर्शन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आषाढी एकादशी आणि आज आपल्या बरोबर एक खूप स्पेशल गेस्ट आहेत. म्हणजे कर्कम गावची धार्मिक दृष्ट्या ओळख असलेले आपल्या सर्वांचे लाडके हरिभक्त परायण श्रीकांत महाराज आरोळे. तर स्वागत आहे आपलं. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर आपण सगळेच जाणतो की पंढरपूरचं धार्मिक दृष्ट्या खूप महत्व आहे, महात्म्य आहे. तर असंच मला पहिला प्रश्न हा आहे महाराज की ऐतिहासिक दृष्ट्या महात्म्य सांगाल का आपण पंढरपूरचं? पंढरपूरचं असं आहे की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं पहिली वारकरी जर कोण असते ते भगवान शंकर आहे. त्याला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य पहिली वारी वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं भगवान शंकरानं केली आणि त्याचे पुरावे आजही पंढरपुरात आहेत. म्हणजे आजही पंढरपुरामध्ये त्याचे पुरावे भगवान शंकर वारीला निघाले. कारण विष्णू आणि शंकर हे दोनच भजनकरी महादेव आणि रामपूजी सदाशिव. आणि मग पंढरपूरच्या वारीला भगवान शंकर निघाले. भगवान शंकर निघाले आणि मग भगवान शंकराचं वाहन नंदी. नंदीला सांगितलं आपल्याला पंढरपूरला जायचंय. पंढरपूरला जायचंय हो. मग भगवान शंकराचं वाहन असल्यामुळे नंदीने आदेश मानला आणि निघाले. आता त्याही काळामध्ये आज जसं आहे तसं त्याही काळामध्ये पत्नीने विचारलं का हो कुठे निघाला? पार्वती मातेला सांगितलं मी पंढरपूरला निघाले. ती म्हणजे तुम्ही एकटंच जात आहे का? मला पण यायचं आहे ना. तुम्ही ज्या देवाचं भजन करताय, ज्या देवाचं एवढं महात्म्य आहे त्याचं दर्शन मला घ्यायचं आहे ना. मी पण येते. आपली इच्छा. पण गर्दी असती पार्वती, गर्दी असती तुला तिथं सोसायचं नाही. अगं एवढी गर्दी असती की मलाही तिथं जायला अवघड होत आहे. नाही ना मी येणार तुमच्याबरोबर. आईसाहेब निघाल्या. मग गणपती बाप्पा म्हणले तुम्ही दोघं निघाला मला पण यायचं. म्हणजे भगवान शंकर, पार्वती आईसाहेब, गणपती आणि नंदीवर बसून ही तिन्ही आली. त्याचा पंढरपुरात गर्दी बघितली आणि गर्दी बघितल्यावर पार्वती आईसाहेब म्हणल्या बस आता मला इथून पुढे जायचं नाही. एवढ्या गर्दीत माझा घास नाही. तू कुठं राहतेस? तू इथंच थांब. म्हणून आईसाहेब खाली उतरवल्या आणि आपण रेल्वे स्टेशनच्या तिथं पद्मावती नावाचं जे मंदिर आहे ते पार्वतीला तिथं जागा दिली. पुढं नंदी, गणपती आणि भगवान शंकर आले. पंढरपुरातला विधे, चंद्रभागे स्नान आणि विधेचं हरिकथा आणि मग भगवंताचं दर्शन. नंदी, गणपती आणि शंकर नदीला गेले, आंघोळ केली, वर आले आणि वर आल्यानंतर जगाच्या पाठीवर मारुतीरायाच्या पुढं नंदी फक्त पंढरपुरात दिसतो. मारुतीरायाच्या पुढं नंदी कुठंच नाही. आपण चंद्रभागेचा घाट वर आलो महाद्वार घाटावरून आणि नामदेव पायरीकडे जायला उजव्या हाताला 11 रुद्र मारुतीचं मंदिर आहे आणि तिथं नंदीला लोक म्हणले बाबा की इथं एवढ्या माणसाला चालायला नाही, तुझं वाहन आणलंय, वाहन लाव बाजूला. म्हणून भगवान शंकरांनी सांगितलं नंदी आता इथपर्यंतच. म्हणून जगाच्या पाठीवर महादेवाच्या देवळापुढे नंदी आहे पण मारुतीच्या देवळापुढे फक्त पंढरपूरला महाद्वार. पुढे गेले भगवान शंकर आणि गणपतीराया देवळात गेले नामदेव पायरीचं वरून आणि गणपती सांगितलं बाबा आता मला नको बाबा, मला इथंच उभा करा. जर नामदेव पायरीहून आपण त्या काळामध्ये तिथून जायचं होतं, आत्ता सभा मंडप झाला. नामदेव पायरीच्या वर गेलो आपण पायऱ्या चढून. आजही मुखदर्शनाची वारी जर तिथून चालू असेल आत गेल्याबरोबर उजव्या हाताला आपल्याला गणपती दिसतो, उत्तराभिमुख बसलेला. तो गणपती तिथं बसवला आणि भगवान शंकर आज जायला भगवान शंकराला बघितलं देवाने. जगातला देव एकटाच आहे पंढरपुरा. वाट पाहे उभा भेटी सावडी तो कृपाळू तातडे नव्हता वेळ. भगवान शंकराला बघितल्याबरोबर भगवान शंकराला उचललं आणि आपल्या डोक्यावर ठेवलं. आजही ती खून भगवान विठोबाच्या पांडुरंगाच्या मूर्तीवर महादेवाची पिंड आजही आपल्याला दिसते. हा पहिला वारकरी
संप्रदायाच्या दृष्टीनं, परंपरेच्या दृष्टीनं आदिनाथ गुरु. आणि ही संप्रदायाची परंपरा मग पुढं अनादी कालापासून चालू आहे. म्हणजे आज नाही किंवा ही वारी कोणी चालू केली, अगोदर संतांनी या वारीला महत्त्व दिलंय, पण अगोदरपासून ही वारी. मी मगाशी सांगितलं गेलो, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. आणि मग ही वारी पुढं अनेक कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि काल कलियुगापर्यंत फक्त काही त्या काळामध्ये साधनं नसतील, पण वारी ही अनादी कालापासून आहे. आणि असं सांगितलं जातं, पंढरीची वारी आणि किंवा पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. मोक्षासाठी दुसऱ्या क्षेत्राला जायचं गरज नाही. संप्रदायाने तर मोक्षपदी हानूलाथा सांगितलंय. तुकाराम महाराज सरळ म्हणतात, नलगे मुक्ती धनसंपदा. पण मोक्ष पंढरीचा वारकरी तो मोक्षाचा अधिकार आहे. पंढरीचा वारकरी मोक्षाचा अधिकार आहे. त्यामुळं मग ज्ञानोबाराय असतील, नामदेवराय असतील, त्या काळातले सावता बाबा असतील, नरहरी सोनार असतील, चोखोबाराय असतील, त्या काळापर्यंत. नंतरच्या काळामध्ये नाथ महाराज पैठणचे, नंतरच्या काळामध्ये तुकोबाराय आणि परमार्थामध्ये क्रांती केली. ज्ञानोबारायाचाही त्या काळामध्ये एवढा समाजावर परिणाम झाला नाही किंवा नाथ महाराजांचाही एवढा परिणाम झाला नाही. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची जी कळस आपण म्हटलं जातो तो लावला तुकोबारायाने. आणि मग तुकाराम महाराजांनी सांगितलं, सकळही ते घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखली. तुकाराम महाराज सांगितलं, जायचंच असेल तर बाकीच्या क्षेत्राला जाऊ नको असं नाही सांगितलं, पण पंढरी शेजारी आल्यानो संसार. काय असं तुकोबाराय तिथं सांगितलं, दिनाचा सोयरा पांडुरंग. दिन म्हणजे परिस्थितीनं गरीब नाही, दिन म्हणजे इंद्रियानं दिन झाली, इंद्रियाची धनी आम्ही झालो पोसाय. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही इंद्रियावर आमचा ताबा मिळवला. आणि संत महात्म्यांनी इंद्रिया ताबा मिळवला. याचा अर्थ संत महात्म्यांनी विषयाचं चिंतन संपवलं, विषयाचा विसर पडला आणि मग विषय तो त्यांचा झाला नारायण. आम्हाला जी अनुभूती येत नाही, आजही आम्ही पंढरपूरला जातो, म्हणजे ज्ञानोबारायाला अनुभूती आली, जी नामदेवरायाला अनुभूती आली, जी नाथ महाराजाला अनुभूती आली, जी तुकोबारायाला अनुभूती आली, ती आम्हाला जीवनच कधी येणार नाही. कारण आमचा अजून विषय संपला नाही. आम्ही विषय घेऊनच भगवंताकडे जात असो तर आम्हाला ते अनुभवी कसे येईल. ज्ञानोबाराय वर्णन करतात, पंढरपूरचा निळा आणि लावण्याचा पुतळा. आम्हाला पंढरपुरातली मूर्ती काळी दिसते आणि ज्ञानोबारायला निळी दिसते. का? अंतरीच्या ज्योतीनं आम्ही कधी पाहिलंच नाही. आम्हाला कधीच असं वाटलं नाही पंढरपूरला की आम्हाला गेल्यावर ती अवस्था. फक्त आम्हाला वाटतं की आम्हाला काय वाटतं, आम्ही भक्ती करतो, आमची भक्ती विषयाला धरून नाही. आजही विषयाला धरून ज्यांची भक्ती आहे त्यांना देव कधीच पावणार नाही. आम्हाला वाटतं सावता बाबासारखा खुरपायला यावा देव आमच्यात, येईल ना खुरपायला. पण आज निरपेक्ष भक्ती होती सावता बाबाची, निरपेक्ष भक्ती होती नामदेवरायाची, निरपेक्ष भक्ती होती जनाबाईची, निरपेक्ष भक्ती होती माझ्या चोखोबारायाची. आणि वारकरी संप्रदाय जगातला एकच असा आहे की इथं बाकीच्या संप्रदायामध्ये जातीला महत्व आहे. वारकरी संप्रदाय असा जगातला एकमेव संप्रदाय, सकळाशी येते आहे अधिकार किंवा जातवित्त गोत्र किंवा यारी यारी लहानच हो. हिथं जातीचा संबंध नाही, हिथं मज जातीचे मज भेटोच. म्हणजे देवाची भक्ती करणारी, ज्यांचा विषय संपलाय ते माझे सोयरे, ते माझे पाहुणे. त्यामुळे ही अनादी कालापासून असलेली जी परंपरा आहे ती आज तागायत चालू आहे. आणि अजून चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत पंढरपूरची वारी राहील. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असेल. माझा अनुभव वेगळा आहे, तुमचा अनुभव वेगळा आहे, किंवा सामान्य वारकऱ्यांचा जो अनुभव आहे तो वेगळा आहे, आणि संतांचा अनुभव वेगळा आहे. संतांनी जे लिहिलंय ते अनुभव आले अंगा. असं सांगितलं जाते, भगवान पांडुरंगाची मूर्ती तुकोबारायाशी प्रत्यक्ष बोलत होती. भगवान परमात्म्याशी म्हणजे
अशी म्हणतात तर पाषाणाची मूर्ती आणि नामदेवराच्या हातचं जेवली ना का मगाशीच मी सांगितलं विषयाचं चूर्ण करून विषय वाटून टाक विषय सकळाचा हरी एक विषय या विषयाचं चिंतन त्यांनी केलं म्हणून विषय संपवला विषयाचा त्यांचा झाला नारायण नावडे जन आम्हाला जनात आवडतंय आम्हाला धन आवडतंय आम्हाला माता पिता अजून आवडते नावडे जन धन माता पिता आणि ही ज्या दिवशी अवस्था होईल त्या दिवशी जो अनुभव तुकाराम महाराजाचा आहे तो तुमचा आहे तो माझा आहे तो सामान्य अर्थात त्या मूर्तीचं तेज गळायला तसे डोळे लागतात ती समज लागते म्हणजे तुम्ही म्हटलात की जात वगैरे जिथे शैव आणि वैष्णवाचं हरिहराचं जिथे मिलन होतं मैत्रीचं ते प्रतीकच आहे पंढरपूर त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारच्या बाउंड्रीज असणं शक्य नाही तो काढून टाकला ना सगळ्या संतांनी हरिहरा नाही भेद आणि नका करू वाद शैव आणि वैष्णव हा संप्रदाय त्याच्या अगोदर होता वारकरी संप्रदायाने हा संप्रदायाला सगळ्या संप्रदायाला एकत्र आणला नाहीतर अगोदर ज्ञानोबरायापर्यंत हा संप्रदाय म्हणजे मगाशी मी सांगितलं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दाता ज्ञानदेवा सरतोजवली इथपर्यंतची परंपरा गुरु परंपरेच्या अभंगात पण ज्ञानोबरायाने जगात क्रांती केली की हा जर ज्ञानोबराया नसती तर संप्रदाय आजही आमच्यापर्यंत पोहोचला नाही एक शिष्याने एक परंपरा पण ज्ञानोबरायाच्या जीवनात जर क्रांती वारकरी संप्रदायाची आणि म्हणून सकाळाशी येथे अधिकार दिला ज्ञानोबरायाला आणि म्हणून मग ती परंपरा खंडित झाली मग चार संप्रदाय असतील आनंद संप्रदाय असेल चैत्र संप्रदाय असेल दत्त संप्रदाय असेल शैव संप्रदाय असेल हे सगळेच संप्रदाय आज वारकरी संप्रदाय म्हणून आणि वारकरी संप्रदायासारखा जगात संप्रदाय तुम्हाला कुठे सापडला म्हणजे विठ्ठल हा जोडण्याचं काम विठ्ठल अनंतर विठ्ठल बाकीच्या अवतारामध्ये आणि या अवतारामध्ये जे फरक आहे तो तेवढाच फरक आहे बाकीच्या 24 अवतारामध्ये भागवतामध्ये 24 अवताराचं वर्णन येतं आणि आपण 10 अवतार ऐकले मुख्य अवतार आपण ऐकलेत ज्यांचं झालंय ते नाही ऐकलंय म्हणजे लग्न मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामन याही अवतारामध्ये बाकीच्या अवतारामध्ये आणि या अवतारामध्ये एक फरक आहे एकही शस्त्र हातात नाही बाकीच्या अवतारामध्ये शस्त्र हातात आहे किंवा शस्त्रासारखं साहित्य हातात मग वराह असेल मग कच्छ असेल ज्याने त्या वापर केला त्या साहित्याचा पण भगवान परमात्म्याच्या हातात एक निशस्त्र आणि म्हणून अहिंसा रहित अहिंसाचा संबंध ठेवला नाही या संप्रदायात म्हणून अहिंसा वादी संप्रदाय जर कोणता असेल जगात तर तोही हा संप्रदाय सगळ्या मगाशी मी सांगून गेलो सकाळाशी अधिकार कबीर लतीफ मोमीन म्हणजे असं राहिलं नाही की या संप्रदायात कोणी नाही आणि त्यांचा अधिकार होता ही सामान्य नव्हती संत महात्मे भगवान परमात्म्याची नामभक्तीचा हा देव आहे हा बाकीच्या भक्त्या तर संप्रदायामध्ये आहेत कर्मभक्ती नामभक्ती ज्ञानभक्ती ह्या जरी सगळ्या असल्या तरी नामभक्ती आणि कर्मभक्ती ज्ञानभक्तीला तरी पुन्हा सोडून द्यावं लागतं भगवान भक्तीचे तसं योग या गविती येणे नव्हे सिद्धी योगानेही जाता येतं पण ज्ञानोबा म्हणतात योगाची या वाटा जे गेले का सोबत तिचं भोगच त्याला दुःखाचा भोगच भोगावा लागेल योगाने हो योगाच्या मार्गाने नाही जाता येणार मग ज्ञानमार्गाने सांगितलं ज्ञानमार्गाने जर गेला ज्ञानोबा स्वतःही ज्ञानमार्गाने गेले तरी एक ओवी टाकली ज्ञानेश्वरी नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाचे पाठी सज्ञानाची झोंबे कंठी नाना संकटी नाच ज्ञान घेऊन गावा गोविंद ज्ञान म्हणजेच अहंकार हो कारण ज्ञानानं अहंकार प्राप्त होतो
नामदेवरायाला हा अहंकार थोडासा झाला असावा म्हणून नामदेवरायाने लिहिलं, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा. माझ्या सहित विष्णूचे दास आहेत, त्याला कोणालाच अहंकार. हो, म्हणून वारकरी संप्रदाय ना ज्ञानभक्ती कर्मभक्ती, पण कर्मभक्ती आणि कर्मभक्ती सगळ्यांनी शिकावी. म्हणून तर ज्ञानोबराने लिहिलं, जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाणणार. तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं, दया क्षमा क्षंती तेथे देवाची वसती. देव तेथेची जाणावा आणि तोच साधू ओळखा. म्हणजे माणसात देव बघायला नाही. नाथ महाराजांच्या जीवनात आपण मोठा इतिहास आहे. गाढवामध्ये देव पाहिला. आजही अजून काही गाढवांना देवात गाढव दिसना. गाढवात देव दिसना पण देवात गाढव दिसतोय, ही आजही परिस्थिती. सावता बाबाला कांद्यात, आता ते कांदे थोडेसे वेगळे, सावता बाबाचं साहित्य त्याही ते विषयाचे कांदे वाटू नये. कांदा हा विषय आहे म्हणून वारकरी संप्रदायामध्ये कांदा लसूण आजही वर्ज्य आहे. बऱ्याच ठिकाणी सत्यात सुद्धा हे वापरलं जात नाही. म्हणून निदान चातुर्मासात आपण जे कांदा पाहतो त्याच्या मागचं विज्ञान आहे आणि अध्यात्म तेवढंच आहे. विषय याचे कांदे वाटून, विषय कांद्यात त्यांना देव दिसला म्हणजे कांदा नाही दिसला त्यांना, त्यांनी ते विषय त्याच्या पायात टाकला. हो, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई सावता बाबाने सांगितली. आणि मग सावता बाबाचा सुद्धा योगाचा अभ्यास असेल. मोठ नाडा विहीर तोरी, हे काही सामान्य विहीर नाही, नाडा नाही. हा कुंडलीने जागृती, इडा आणि पिंगळा सुषुप्ती योगाचा अभ्यास आहे. पण तो सामान्य लोकांपर्यंत पोहोचावा, हा वारकरी संप्रदाय सामान्य पोहोचण्यासाठी ज्ञानोबारायने ज्ञानेश्वरी जरी लिहिली, अमृतानुभव लिहिला, चांगदेवपाठ लिहिली, हरिपाठ लिहिला, ज्ञानोबारायांचा गाथा आहे. त्याच्यावर नाथ महाराजांनी भागवत लिहिलं. पण भागवत लिहित असताना, अभंग लिहित असताना एकनाथ महाराजांचा सुद्धा गाथा आहे, हरिपाठ आहे. पण एकनाथ महाराजांनी एक भारूड नावाचं एक शास्त्र त्यांच्या साहित्यात आणलं आणि भारुडामध्ये जे घातलं विनोदी म्हणून घातलं, पण समाजापर्यंत पोहोचावं हे संप्रदाय. उपेक्षित समाज त्याही काळामध्ये ज्ञानोबारायापर्यंत होता. नामदेवरायाच्या काळात तो एकच. नाथ महाराजांच्याही काळामध्ये काही समाज उपेक्षित होता, तुकोबारायाच्याही काळात. आजही काही समाज या भक्ती मार्गापासून अजूनही लांब आहे. अजूनही भक्ती कशाबरोबर, भक्ती कशाला म्हणायचं हेच कळत नाही. भक्ती दोन स्वरूपानं आहे. एक बाह्य स्वरूपानं भक्ती आहे आणि एक अंतर स्वरूपानं. आज जी भक्ती आहे ती बाह्य स्वरूपाची अंतरंगातली. आणि भगवान पांडुरंगाला बाह्य स्वरूपाची भक्ती आवडत नाही. अंतरीची घेतो गोडी आणि बाह्य जोडी भावाची, त्याला भाव लागतो. तो भावाचा भोकेल आहे. त्याला दोनच गोष्टी लागतात. एक तर ती प्रेम देत नाही आणि भाव देत नाही. आपण भावानं गेल्याशिवाय तो प्रेम देत नाही. किती प्रेम दिलं भगवान परमात्म्यानं. मग सुदामदेवाचं असेल, अर्जुनाचं असेल, या संतांचं किंवा भक्तांचं, त्याने बाकीचं काही बघितलं नाही. भाव त्यांचा बघितला. तुकोबरायाच्या कण्या खाल्ल्या, तर तुकोबरायाच्या कण्यातला भाव वेगळा आहे. आणि पंचामृताची ताट आहे ती पंचपक्वान्नाचे, पण आम्ही फक्त वाटतंय आम्ही केलंय म्हणून, आमचं खातच नाही. तो खातो नाही. कसं खाल्लं? विदुराच्या घरच्या साधी खाल्ल्या ना, तुकोबरायाच्या घरच्या कण्या खाल्ल्या, नामदेवरायावर जेवला. प्रेम लागतं त्याला. देखतया नवल प्रभूचे अभूत प्रेम भक्ताचे आणि सारथ्य पदार्थाचे करीत असे. भगवान परमात्मा त्याला बाकीचं लागत नाही, तो भाव लागतो. आणि हा भाव आज समाजात कुठे दिसत नाही. त्या भावानं आम्ही जायला पाहिजे तो नाही, तो भावच आज दिसत नाही. म्हणून भावी बिन देव
ज्ञानोबरायांना सरळ सांगितलं, भावे बी न देव नकळे निसंदेह आणि गुरुविना अनुभव कैसा कळे. भावाशिवाय देव कळत नाही आणि गुरुशिवाय अनुभव येत नाही. अनुभूती येण्यासाठी भाव फार महत्वाचा. आणि दुसरी संतांची, हे संतांच्या मार्गानं तुकोबरायला विचारलं, तुम्ही हा मार्ग का स्वीकारला? त्याने सांगितलं, एक नाही गेले, या मार्गाने अनेक गेले, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, आणि मग तेनेच पंथे चालू जातात. मला अडचण येणार नाही, कारण मी तो मार्ग स्वीकारलाय. ज्या मार्गाने ज्ञानोबराया गेले, ज्या मार्गाने नामदेवराया गेले, ज्या मार्गाने संत गेले, ज्या मार्गाने तुकाराम महाराज गेले, त्या मार्गाने जर आम्ही गेलो, म्हणजे मार्ग म्हणजे रस्त्याचा नाही बरं का, जीवनातल्या त्या मार्गाने आम्हाला त्याच मार्गाने आम्ही जातोय की त्या मार्ग नाही, हा लौकिक दृष्ट्या मार्ग आहे. आम्ही जो वाटचाल करतोय आम्ही तो मार्ग, कोणता मार्ग तुकाराम महाराजाचा होता? तुकाराम महाराज असं सांगतात की जाळवणी संसार वैसलो अंगण. तुकाराम महाराजाच्या जीवनात 3 भाग पडते. तुकाराम महाराजाच्या जीवनात 3 भाग पडते. तुकाराम महाराजाचं साहित्य वाचत असताना, गाथा वाचत असताना किंवा तुकाराम महाराजाचं जीवन चरित्र पाहत असताना तुकोबरायची एक अवस्था आहे, सांसारिक अवस्था, ज्या अवस्थेतनं सगळ्याला जावं लागतं. दुसरी अवस्था आहे साधक अवस्था आणि तिसरी अवस्था आहे साध्य अवस्था. या 3, एक सांसारिक अवस्था आहे, दुसरी साधक अवस्था आणि साधकानंच तर जे साध्य प्राप्त झाले, असं तुकाराम महाराजांचं जीवन चरित्र आहे. 3 भागात ते बघावं लागतं. तुकाराम महाराज संसारात आहे, तुकाराम महाराज साधक दशेत आहेत आणि तुकाराम महाराज साध्य दशेत आहे. साध्य दशेतली साहित्य जे अभंग आहेत ते वेगळेच आहेत, साधक दशेतल्या अवस्थे वेगळेच आहेत आणि सांसारिक दशेतल्या अवस्थे वेगळे. तेवढा बाकीच्या साहित्यात असेल, पण तुकाराम महाराजांनी अगदी सामान्याला, म्हणजे सामान्यातला सामान्य, तो शेतकरी आहे, शेतमजूर आहे, व्यापारी आहे, संसारिक आहे, भक्ती करणारा आहे, संत आहे, या सगळ्यांच्यासाठी जो पंचमवेद ज्याला म्हटलं जातो तर गाथा त्याच्यासाठी. म्हणजे मी नेहमी सांगतो की चोऱ्या सुद्धा कशा कराव्यात हे सुद्धा तुकाराम महाराज सांगतात. चोऱ्या करा असं नाही सांगत, पण चोऱ्या करणाऱ्यांनी सुद्धा काही नियम पाळले. हां, शेतकऱ्यासाठी आहेत, व्यापाऱ्यासाठी आहेत, संसारिकासाठी. तुकाराम महाराजांचा गाथा ज्ञानेश्वरी थोडीशी चिंतन तरी करावं लागतं, पण तुकाराम महाराजांचा गाथा सामान्य बघावा. सामान्य धन्य ते संसारिक. कोणते संसारिक धन्य आहेत? ज्यांच्या अंतरात दया उत्पन्न होती. मी नेहमी सांगतो किंवा माझे गुरुवर सांगायचे, फार मोठ्या दिंड्या केल्या, फार मोठे सप्ते केले, फार मोठ्या वाऱ्या केल्या किंवा फार मोठी अवडंबर माजवलं, तुम्ही समाजापर्यंत ही जाऊ शकत नाही किंवा देवालाही ते आवडत नाही. पण तुम्ही जर संतांच्या मार्गाला शुद्ध भावनेनं जर तुम्ही केलं तर तुमच्यापर्यंत नक्की देव भेटू शकतो तुम्हाला. प्रल्हादचं उदाहरण आहे की प्रल्हादाचा तर त्याही पेक्षा, म्हणजे प्रल्हाद राक्षस कुळात, पण आणि म्हणूनच मगाशी मी सांगितले की संता मार्गाने प्रल्हाद राक्षस कुळात, पण प्रल्हादाचा जन्म झाला नारदाच्या आश्रमात. फार मोठा इतिहास आहे प्रल्हादाचं चरित्र. 7 दिवस सांगितलं तरी, म्हणून तर प्रल्हाद भक्ताच्या यादीत प्रल्हाद पहिला भक्त, म्हणजे ज्याचं राक्षसाच्या कुळ आहे. हिरण्यकश्यपू राक्षसाच्या कुळात, कयादू राक्षसाच्या कुळात, पण प्रल्हाद त्याहीच कुळात. मगाशी सांगितलं, जात वित्त गोत कुळशिळ मात, भजन करायला कुळ लागत नाही. प्रल्हाद राक्षसाच्या कुळात होता, पण प्रल्हादाला जी संकट लागली होती ती नारदाची लागली. प्रल्हादाचं असं सांगितलं जातं की कयादू बरोबर होती. हिरण्यकश्यपून आता देवावर सत्ता मिळवायची, आणि मग सत्ता जायला लागल्यावर आजच डगमगतीत असं नाही, देव सुद्धा डगमगला की इंद्रपदाला धक्का लागतोय, आणि मग इंद्रानं 4था मुलगा येऊ द्यायचा नाही म्हणून गरोदर अवस्थेमध्ये
कयादूला घेऊन गेला. पण वाटत ज्या वाटत निघाला होता त्या वाटत नारदाचा आश्रम होता. नारदाचा आश्रम होता. नारदाने बघितलं मध्यरात्री कोण निघालाय आकाश मार्गानं. नारदाला तर देवाची काय देवर्षी महर्षी नारदच म्हणतात. नारदाने विनंती केली, खाली उतरा इंद्र भगवान, खाली उतरा. काय करताय तुम्ही? तुम्ही देव आहात. नारदा, माझ्यावर संकट आले. जर चौथा मुलगा झाला आणि प्रल्हाद जन्मला तर हिरण्यकश्यप स्वर्गावर येतो, कारण त्यानं वर घेतलेला आहे. मग मला माझं आसन जवळ मिळेल. ठीक आहे ना, पण तुमच्या आसनासाठी कयादू आणि तिच्या पोटात वाढत आहे बाळ. त्या बाळाचा तुम्ही किती वाईटपणा करता. त्या स्त्रीला येईल बटा लागेल त्याच्यात नाही, पण तुम्हालाही माफ करणार. मग ठेवायचं माझ्यापाशी. आता काय करू मी? म्हातारी नाही, माझ्यापाशी ठेवा. मी पालन पोषण करतो. म्हणून कयादूला गौरोदरावस्थेमध्ये नारदाच्या आश्रमात ठेवलं. आता नारदाच्या आश्रमात काही भजनच चालायचं. नारद भजनाच्या शिवाय दुसरं काही बोलतच नव्हते. म्हणून गर्भसंस्कार ज्याला म्हटलं जातो, ते गर्भसंस्कार आज आम्ही संस्कार करतोय पुस्तकं वाटून. त्या काळामध्ये कयादूवर जे गर्भसंस्कार झाले ते गर्भसंस्कार नारदाच्या आश्रमात झाले. नारद भक्ती सूत्रामध्ये मग श्रवण भक्ती असेल, कीर्तन भक्ती असेल, विष्णुस्मरण असेल, नामस्मरण म्हणजे विष्णुस्मरण असेल, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन या 9 प्रकारच्या भक्तीतली ही सगळ्या भक्ती प्रल्हाद गर्भात शिकला. काही मनुष्य आता फार मोठा इतिहास आहे. हे काही भागवतकार नाही किंवा रामायणाचार्य नाही. आपल्याकडं अभिमन्यूचं उदाहरण येतं. तो गर्भात शिकला, फक्त आत जायचं शिकला, बाहेर नाही आला. अष्टवक्र नावाचा एक महात्मा, तो गर्भात शिकला ज्ञान आणि गर्भातून सांगितलं बाप चुकलेला रुचा म्हणताना. आवाज आल्यावर त्याचे वडील फार मोठे वेदाचे तत्वज्ञ व्यक्ती होते, पण वेद चुकला. आतून सांगितलं. मग विचारलं बायकोला, कोण? म्हटलं मला माहित नाही म्हणजे, पण आतून आवाज आला. म्हणजे त्याला शाप दिला तो, त्याचा फार चिंताने मी मगाशी सांगितलं. जेवढे जेवढे इतिहासात खोल जाते, पण ते अष्टवक्र गर्भात शिकला. तसा प्रल्हादावर ही गर्भसंस्कार झाले. तर आता तुम्ही जसं म्हटलं की विठुरायाच्या हातात कुठलं शस्त्र नाहीये, तर मग प्रभू आले कशाला होते? कुठल्या उद्देशाने आले ते निशस्त्र आले? हे 2 आख्यायिका संप्रदायामध्ये सांगितल्या जातात. एक तर गोकुळाहून येतात बर का, मथुरेहून हा भगवान परमात्मा किंवा गोकुळातून आला. आणि मग त्याची 2 कारणं सांगितली जातील. एक कारण सांगितलं जातं तो आला तो पुंडलिकासाठी, एक कारण सांगितलं जातं. दुसरं कारण आहे भगवान परमात्मा गोकुळात मथुरेत असताना किंवा द्वारकेत असताना रुक्मिणी आईसाहेबांचं थोडं त्यांचं भांडण झालं. ते थोडंसं ते संप्रदायाने दोन्ही स्वीकारले. भांडण झाल्यानंतर भगवान परमात्माच आले बसून आणि कुठं माझा नवरा गेलाय म्हणून एक रुक्मिणी आईसाहेब आले. म्हणून भगवान परमात्मा पुढे आणि रुक्मिणी आईसाहेब पाठीमागे. बाकीच्या सगळ्या देवळामध्ये तुम्हाला मूर्ती रुक्मिणी आणि पांडुरंगाची एकत्र दिसत. पंढरपुरात का? तर एक कारण. आणि दुसरं एक कारण संप्रदायाच्या दृष्टीनं पुंडलिक रायाला भेटायला आलेला भगवान परमात्मा. पुंडलिक रायाला भगवान परमात्मा भेटायला आलेला आहे. भगवान परमात्मा त्याचं झालं असं की आई वडिलांची सेवा करणारा. बघा पुढं तिथंच येतंय. म्हणजे आदर्श आजही त्या संप्रदायानं तो आदर्श ठेवलाय. मातृदेव भव, पितृदेव भव आणि मग अतिथी गुरुदेव भव. पुंडलिक रायाचं मागचं पूर्वचरित्र जरी तसं असलं तरी भगवान पुंडलिक रायात काशी यात्रेला गेले. आणि काशी यात्रेला गेल्यावर पुंडलिक रायाची एका आश्रमात आई वडील होते असं सांगितलं जातं. आई वडिलांना सेवा करायला लावली पुंडलिकांना. तो घेऊन गेला. बायको होती आणि मग आई वडिलांना सेवा करायची.
पण असं नका म्हणून शेवटी पुतळं प्रेम असल्यामुळं तर म्हातारीने सहन केलं. पण एका आश्रमात थांबल्यानंतर हा पहाटे उठला आणि रात्री पहाटे उठल्यानंतर त्याने बघितलं 3 स्त्रिया आल्या, खूप अशा प्रकारच्या स्त्रिया आल्या आणि त्या एका आश्रमात गेल्या आणि बाहेर येताना अत्यंत लावण्यवती अशा रूपाने देखण्या. जाताना अंधार होता पण त्यांच्या बाहेर आल्यानंतर अशा दशदिशा उजळल्या. आणि मग त्यांना विचारलं तुम्ही कोण आहे? त्याने सांगितलं आम्ही नद्या आहेत. इकडं हा कुकुट मुनीचा आश्रम आहे. बर इथं तुझ्यासारख्याने केलेलं पाप आमच्यासारख्या तीर्थात धुतलं जातं आणि मग आम्हाला पापाचं क्षालन करण्यासाठी आम्ही कुकुट मुनीचा आश्रम. मग मला काहीतरी सांगा. ते म्हणजे महात्म्य सांगितलं तुला, आम्ही नाही सांगत, जा महात्म्यांच्या. आज आश्रमात गेला असं संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत उठवलं. ब्रह्ममुहूर्त. कोण तो? मी पुंडलिक. कुठं निघालायस? काशीला. कोण कोण आहे बरोबर? आई आणि वडील आहेत, बायको आहे. आता न सांगता कोण तिने सांगितलं काशी यात्रेला जाण्यापेक्षा सकल तीर्थाची दुरे जे का माता पितरे. अरे जा आई वडिलाची सेवा कर आणि आई वडिलाच्या सेवेतच खरा देव आहे. आणि मग त्या साधूच्या जीवनात बोलण्याचा परिणाम झाला आणि पुंडलिक राया तिथून आला आणि आई वडिलांची सेवा करत बसला. किती वर्ष केली माहित नाही, पण भगवान परमात्मा भेटायला आला. आणि भगवान परमात्मा भेटायला आल्यानंतर भगवान परमात्म्याला हाक मारली, पुंडलिका मी आलोय. मुखात भगवंताचं नामस्मरण, आईवडिलाची सेवा होती आणि मुखात भगवंताचं नामस्मरण होतं. भगवान परमात्मा भेटायला आला. भगवान परमात्म्याला सांगितलं माझी सेवा झाल्याशिवाय मी तुझ्याकडे येत नाही. आणि मग अतिथी भगवान परमात्मा जरी असला तरी आपल्या घरी राहिलेला आहे. मग आसन टाकलं पाहिजे म्हणून भगवान परमात्म्याला पुंडलिकानं मागं वीट फेकली आणि विटेवर उभारलाय. म्हणून तर नामदेव राहायला लिहिलं युगे 28 विठेवर उभा. आता त्या विठेचंही फार चिंता नाही, कोणती विठ आहे आपल्याला त्या खोलात नाही, पण नामदेवरायाच्या काळात युगे 28 झालं म्हणतो. नामदेवरायाने त्याला लिहिलेली किंवा ऐसा कैसा तुरे धीट मागे भिडकाविली सवीट. देव अजूनही त्या विटेवर उभा आहे आणि देव कुणाला भेटायला आलाय? माघारी काही ना म्हणून रुक्मिणी आई साहेब आल्या, पुढे सत्यभामा आल्या. म्हणजे त्या असं मग पुंडलिक महाराजांच्या आधीपासून विठ्ठल तिथे हो नाही. या आख्यायीच्या नंतर तर असं सांगितलं जातं. या आख्यायीने या संप्रदायाच्या दृष्टीने बघितलं तर पुंडलिक रायासाठी आला. मगाशी मी प्रमाण दिलं गेलो, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पुंडलिक. वारकरी संप्रदायानं संदेह ठेवलेला नाही. कारण तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावी पुराणी विचारवून. पुराणातल्या कथा आहेत आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचा आपण. वारकरी संप्रदायानं जे स्वीकारलंय त्याच्यावर कुठं संशय घ्यायचाच नाही. आणि संशय घेण्या इतकं पापच नाही. संशय आवनी थोर अनेक पाप नाही घोर. हे दोन्ही व्याख्या आहेत. मग मगाशी मी सांगितलं तो आला तिकडं तर काही असं सांगितलं जातं की तो गुरं राखत आला. मग कुठं राखल्या काय? त्या गोपाळपूरला राखल्या. ते पंढरपूरच्या ठिकाणी जी गोपाळपूर आहे ते गोपाळपूर तिथं गोपाळपूरला राखल्या. मग तो कुठं उभा राहिला? ते गोपाळपूरला. तिथंच विष्णूपद ह्या ज्या काय आहे विष्णूपद त्यांना देत आहे. तिथं भगवंताचे पाय आहे. मार्गशीर्ष महिन्यात त्याला फार विशेष आहे विष्णूपदाला म्हणून. म्हणजे मार्गशीर्ष महिना भगवंताचा विष्णू मासात मासे मार्गशीर्ष मासा. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगत असताना सर्पात वासुकी अश्वस्त झाडात अश्वस्त म्हणजे कुंभ पिंपळ तसं मी मासात 12 मास आहेत. मी मार्गशीर्ष मासात नाही म्हणून तो मलमास मार्गशीर्ष मास
असं म्हटलं जातं, त्याला विष्णुपद असं म्हटलं जातं. कधी कधी तो म्हणजे मार्गशीर्ष मास हा अंतःकरण शुद्ध करण्याचा, म्हणजे मल अंतरातला मल गेला पाहिजे. कारण भक्ती करत असताना 3 गोष्टी जाणं गरजेचं आहे: मन, विक्षेप आणि अवरोध. आणि मग मार्गशीर्ष मासात तिथं गेल्यानंतर अंतःकरण शुद्ध होतं, असंही आख्यायिका सांगितलं. पंढरीच्या महात्म्यामध्ये हे सगळं, पंढरी महात्म्यामध्ये हे आहे. विनोदानं सांगितलं तर ती रुसून आली, तिला हुडकायला आला, अशा अनेक. पण मूळ तो पंढरपुरातला पुंडलिकासाठी आणि अजूनही उभा आहे. पुंडलिकासाठी अजून तिष्ठत. तो का म्हणे मात धन्य द्यायची. अजून युगे 28 झाले, म्हणजे कृत, त्रेता, द्वापार आणि कली ही 4 युग. अशा दृष्टीनं 28 युगे गेली. 4 युगाच्या 1 चौकडी होती, अशा 7 चौकटी गेल्या. 7 चौक 28. नामदेवरायाच्या दृष्टीनं नामदेवराय त्याला म्हणते कृत, त्रेता, द्वापार आणि कली. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. प्रत्येकाचे आयुष्य मर्यादा वेगळे. असे 7 चौकड्या गेल्या. 4 युग एक गेलं की 1 चौकट, अशा 7 चौकटी गेल्या. म्हणजे 7 वेळेस गेल्यानंतर युग 28. आपल्याला तो अंदाजच लागत नाही. त्यामुळं पंढरपूर काल काय आहे, आज काय आहे, संप्रदायाच्या दृष्टीनं, पुराणाच्या दृष्टीनं जुनाट अशा प्रकारचं क्षेत्र सांगितलं जातं पंढरपूर. त्यामुळं पंढरपूर हे तीर्थाच्या यादीत आहे. तरी प्रश्न विचारू का? जरा ऐतिहासिक प्रश्न आहे. म्हणजे 28 युग पांडुरंग तिथेच उभा आहे. मग ह्या सगळ्या कालावधीत कितीतरी आक्रमणकारी आले, मलिकशा आले, आक्रमण झाली आणि पंढरपूर तर आदिलशहाच्या जवळच येतं नाही का? मग तसं काही ऐतिहासिक दृष्ट्या काय झालं? एक तेही आख्यायिका आहे. पंढरपुरात वारीला, एका वारीला आषाढी आणि कार्तिकी, भगवंताला 2 वाऱ्या आवडतात. आषाढी कार्तिकी विसरू नका, मज सांगतसे गुज पांडुरंग. आषाढीला आणि कार्तिकीला माझ्याकडे या. आषाढी आणि कार्तिकी मला विसरू नका. एका वारीला भगवान परमात्माची मूर्ती विजयनगरच्या बादशाने घेऊन गेला. विजयनगरच्या बादशाने ती मूर्ती नेली. मग भानुदास महाराज म्हणजे नाथ महाराजांचे आजोबा पंजोबा ते आले आणि मग भानुदास महाराजांना सांगितलं. भानुदास महाराजाचा तेवढा झाला. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा होता. भानुदास महाराज म्हणजे काय, महाराज मूर्तीच नाही आज. काय झाली चौकशी केल्यानंतर सांगितलं ती विजयनगरच्या बादशाने नेली आणि तुम्ही गेलात तर ती मूर्ती आणू शकताल का? देव तुमच्याकडे भाव आहे. भावाने ते विजयनगरला गेले, तिथं त्या दृष्टांत झाला, ती मूर्ती आणली. हा सगळा फार मोठा इतिहास आहे याच्यासाठी. त्याच्यासाठी 2 तास 3 तास एकट्यात त्याही महात्मा वारकरी संप्रदायात हाही मग तिथून मूर्ती आणली, स्थापन केली. असं सांगितलं जातं की ती मूर्ती मधल्याही काळामध्ये अतिक्रमण झाली. आता जी मागच्या महिन्यात त्या ह्याच्यात जे सापडलं त्याही मूर्त्या तशाच होत्या म्हणे. पण मूळ जी स्वरूपाची मूर्ती ते वालुकामय मूर्ती असं म्हणायचे. अनेक वर्णन त्याचे आले. ते हे म्हणून अनादी कालापासून असलेलं हे पंढरपूर. आणि पंढरपुरात अशा मूर्त्या नेणं हे सुद्धा भगवंतानं केलेलं चमत्कारच असावा. पण आपण त्या दृष्टीनं बघत नाही. चमत्काराच्या दृष्टीनं आपण काही पाहायचं नाही. इतिहास साक्षी आहे. तुम्हाला जसं जसं जवळचे दृष्टांत दिल्यावर पटतात. अनादी कालाचे आम्हाला विश्वास नाही. म्हणून हे आत्ता संप्रदायाच्या दृष्टीनं, वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं भानुदास, तुकाराम महाराज ह्या सगळ्यांच्या ज्या कथा आहेत किंवा जे चरित्र आहेत ते त्याच भगवान पांडुरंगाचे हे. अशी परिस्थिती किती वेळ आली की आक्रमणकारांपासून बचाव करण्यासाठी मूर्ती लपवावी लागली किंवा असं 2दा तरी सांगितलं जात आहे. एक विजयनगरच्या महाराजांनी नेली आणि एक त्याच्याही अगोदर ती मूर्ती गायब झाली. पण ती असं सांगितलं जातं की
ती कुणी लपवून ठेवली, बडव्यांनी लपवून ठेवली, कुठं ठेवली, आजही त्याचं सांगितलं जातं. त्यामुळं होऊ शकतं त्या काळामध्ये तशी लोकही होते की त्या धर्माचं अधिष्ठान संपवण्यासाठी त्या काळामध्ये धर्मसंकटात आलेला होता. आपल्याला असे पुष्कळ पुरावे सापडते, पण त्याही पुराव्यात आपण जायचं नाही. कारण त्या पुराव्यात आपल्यापाशी जरी सगळं असलं तरी तो पुरावाही पुरावाचा. त्याच्यामुळे आपण ते अनेकदा असं झालंय धर्मावर. आणि भगवंताचा अवताराचा धर्मरक्षावया, धर्मरक्षावय अवतार कशी आपल्या पाळीशी भक्त झाला. किंवा भगवान परमात्मा सांगतात यदा यदा ही धर्मस्य, म्हणजे ज्या ज्या वेळेस धर्माची त्या त्यावेळेस मी कुणाच्याही रूपाने अवतार घेईल. त्यामुळे भानुदासाचा अवतार असेल किंवा अनेक असतील, हे भगवंताच्या अवतारात. मी मगाशी सांगितलं आपण बघत नाही, आपण ती दृष्टी ठेवली की आपल्याला. मगाशीच मी सांगितलं ज्ञानोबरायला रेड्यात देव दिसला, नामदेवरायला कुत्र्यात देव दिसला, आम्हाला देव देवळात दिसला. ही आमची परिस्थिती. हो. मग आता तुम्ही मगाशी म्हटलं की आषाढी वारी ही देवाला फार आवडते, कारण काय असं? एकतर आषाढी वारी अशी असते की फार मोठा पाऊस नसतो, मंद मंद पाऊस असतो. शेतीची कामं काही सुरुवातीला पाऊस पडलेले झालेले असते, उष्णता नसती, थंडी नसती. आणि बघा आता पाऊस मगाशी पडलाय तरी आता गार आहे. पावसात सुद्धा थंडी वाजत नाही, त्रास होत नाही. एक वारी आषाढ हा महिना चातुर्मासाच्या दृष्टीनं आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक याला चातुर्मास संपलं जातं. आषाढीपासून ह्या चातुर्मासामध्ये आषाढी वारी हिला देवशयनी, ज्या देव झोपतो. आता देव झोपल्यावर सगळं जग झोपलं असतं. देव कुठं झोपत असतो? आता लॉकडाऊन मध्ये देव झाकला होता, तुम्ही झाकला म्हणजे काय देव झाकला नाही. तसं भगवान परमात्म्याला किंवा जी परंपरा त्या काळात कुठलंच नाही. फार जेवायला लागत नाही, फार खायला लागत नाही. दिवसही मोठा असतो या काळामध्ये, जून जुलैच्या काळामध्ये. दिवसही त्या थोडीशी कामही कमी असतात. कारण शेवटी मी मागा सांगितलं संतांनी कर्मभक्ती सांगितली आणि कर्मभक्ती करत करत सांगितली. वारी एक परंपरा असते आणि वारीमध्ये दोन शिकता येतं. एक अध्यात्म शिकता येतं, एक विज्ञान शिकता येतं. आजही वारकरी वारीत पाहिलं तर एक वेळेस जेवणारी माणसं आहेत. वारीत एक वेळेस वारीत फार नियमन करणारी माणसं आहेत. आता बाकीच्यांना वारी कधी कधी आम्ही वाऱ्या करमणुकीच्या झाल्यात मी नेहमी म्हणत असतो. गर्दी झाली पण गर्दी बाह्य स्वरूपानंच आहे. मोठे सोहळे झालेत. 500चा सोहळा 5,000वर गेलाय, 1 लाखाचा सोहळा 5 लाखावर गेलाय, 8 लाखावर गेलाय. सोहळे मोठे झाले. आपलं त्याबद्दल नाही, सोय होती सगळ्याची. पण वारीत आम्हाला काय शिकवलं जातंय ह्याच्याकडे आमचं दुर्लक्ष आहे. वारी स्वाभिमान शिकवते. वारीत आता कपडे धुणं असेल, ताट धुणं असेल, ते आपले आपण शिकवतोय, पण ते आमच्याकडे तिकडे लक्षच नाही. आज ताट धुवायला जे दिंड्या येतात त्या दिंड्यात आम्हाला जावं वाटतंय. म्हणजे पैसे किती कमा करा, पण आम्हाला अंथरूण मिळलं पाहिजे, गादी मिळली पाहिजे, आयतं ताट मिळलं पाहिजे. वारीतलं हे सुधारणा पण आहे. पण कधी कधी त्या काळातली वारी आठवल्यानंतर ज्ञानोबरायाच्या काळातली वारी, तुकाराम महाराजाच्या काळातली, आमच्या लहानपणी म्हणायची पंढरपूरचे वारकरी शिळे तुकडे पारकरी. आता कुणी शिळे तुकडे नाही, मागायला सुद्धा येत नाही. कारण आज एवढं अन्नदान झालंय, एवढं अन्नदान झालंय की वारीत मी तर म्हणतो दुपारी 12 वाजता कुठेही वारी असू द्या, कुठल्याही रस्त्याला चालू द्या, 12-1 वाजता कुणीच उपाशी राहिला नसतो. का तो भगवंताच आहे. त्या म्हणतो मी सगळं जग जेवल्यावर मी जेवतो. एवढं त्याला कुठेही सोय होती. आज तशी परिस्थिती नाही. आमच्या लहानपणी यायचे वारकऱ्याला भाकरी टोकरा राहिलेलं सुद्धा ती खात होती. आता त्याही पेक्षा म्हणजे 400 वर्षापूर्वीची वारी किती कठीण असेल. बैलगाडीचा प्रवास, चालतचा प्रवास,
विठ्ठलपंतांचा प्रवास चालत सांगितला जातं, ज्ञानोबरायांच्या वडिलांचा प्रवास. ही भावंड ही चालत आली, कुठलंही साहित्य नव्हतं, कुठं जेवली कुठं खाल्ली. पण ती एक तर भगवंताला कडे जात असताना तुझं पाहता विठ्ठला आणि देह भाव हरपला, तहान भूक हरपलीच आमची, हा भाव त्या काळात होता. मुळं वारीत अन्नदान आज इतकं होतंय की मला वाटतं अन्नदान जेवढं होतंय खाण्यापेक्षा नाश जास्त आहे, खाण्यापेक्षा नाश जास्त आहे. राहिलेलं कोणी वापरायचं तिथंच वाटलं जात आहे. ते वारीच्या दृष्टीनं किंवा वारकऱ्याच्या दृष्टीनं आपण जे म्हणतो की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे किंवा परब्रह्म आहे अन्न, हे मला त्या वारीच्या दृष्टीतलं ते पटत नाही. पण आता काय काला येत अस्मेन महा, त्याला येईलच नाही. आपल्या गाव पातळीवरच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी कर्कम दर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.